आता एक नजर टाकणार आहोत मुंबई पुण्यातल्या न्यूज टॉप 9 वर। मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावं बदलण्यावरून आता ठाकरे शिंदे गटात श्रेयवादाची लढाई। 2017 सालीच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांना पत्र लिहून मागणी केली होती। ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचा दावा, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत नामांतराला मिळाली मंजुरी। प्लास्टिक प्रदूषणावर उपाय म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सिंगल यूज प्लास्टिकच्या बंदीवर कठोर अंमलबजावणी करणार। महापालिकांची विशेष पथकं तयार, दोषींवर दंडात्मक कारवाई करणार। मुंबईतील कुलाबा वांद्रे सिप्स भुयारी मेट्रो 3 मार्गिकेच्या चाचण्यांना सुरुवात। मे अखेरीस भुयारी मेट्रोतनं प्रवास शक्य होणार। मुंबईतील माहीम किल्ल्याची दुरुस्ती आणि कायापालट होणार। माहीम कोळीवाड्यातील पर्यटन आणि विकासाला चालना देण्यासाठी घेतला महत्त्वाचा निर्णय। मुंबई सेंट्रल पार्कसाठी जागतिक खुली संकल्पना स्पर्धा घ्या, भाजपचे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांची पत्राद्वारे मागणी। मुंबईतील सर्वात मोठ्या जागेचं भवितव्य कंत्राटदाराला ठरवू देऊ नका, असाही पत्रात केला उल्लेख। ओल्या मच्छीसह सुक्या मच्छीचे दर दुपटीनं वाढले। सुक्या माशांचे दर किलोमागे 300 रुपयांवरनं झाले 600 रुपये। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आशिया पॅसिफिक विभागातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून गौरव। वर्षाकाठी 5 कोटींपेक्षा जास्त प्रवासी संख्या हाताळल्यानं सलग 7व्यांदा मुंबई विमानतळाला हा सन्मान जाहीर। एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसनंतर अटल सेतूवरनं लवकरच बेस्ट बसचा प्रवास सुरू होणार। कोकण भवन, वर्ल्ड ट्रेड सेंटर वाया अटल सेतूचा मार्ग निश्चित करण्याचं काम सुरू। पुण्यातल्या भोर तालुक्यातल्या 267 अंगणवाडी सेविकांना शासनातर्फे नवीन स्मार्टफोनचं वाटप। आधीचे मोबाईल जुने झाल्यानं सतत हँग होत असल्यानं नवीन मोबाईलचं वितरण।